हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आम्ही आता इथे जिथे थांबलेलो स्टे केलेला तिथून चेकआउट करतो आहे आणि घरीच जाणार आहे डायरेक्ट। का जे वाजलेत 7:10 झालेत तर आम्ही आता निघतो आहे। तर स्टेट येऊन आणि आरुष पण रेडी झाला। आरुष ये इथे, आरुष पण मस्त रेडी झाला आहे आणि आम्ही आता निघतो आहे। तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर राहा। आम्ही दापोलीपासून बऱ्यापैकी बाहेर आलो आहे आणि पेट्रोल वगैरे पण भरलं आहे आणि आता मस्त वातावरण झालं आहे ना आरुष। असं वाटते पाऊस पडणार आहे, तर तुम्हाला सुद्धा दाखवते। पाऊस पडेलच असं वाटतंय, बघू तुम्हाला दाखवते। मस्त सगळे ढग काळे काळे आणि एकदम पावसाचं क्लायमेट झालंय, तर मस्त वाटतंय ना नितेश। पाऊस पडेल का, काय बोलतो? मस्त वाटेल ना, गारगार। आम्ही एसी बंद करून विंडो ओपन केले। हे बघा, हे बघा, हिरो बघा, ह्याला मस्त हवा खायची बाहेरची आहे ना। छान वाटतंय, गार वारा सुटलाय। तर चला स्टेट येऊन, पाऊस पडला तर दाखवते नक्की। तर आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करायला आणि आरुष काय मागवलंय? काय मागवलंय? गुडची पाव खाणार आणि आम्ही मागवलंय वडापाव, समोसा। मस्त व्ह्यू आहे ते समोर आहे ना। पाऊस तर येणारच आहे। तर आम्ही दापोलीवरून निघालो पहाटे आणि त्याच्यानंतर आम्हाला बंदरावर पण जायचं होतं, पण आम्ही 7 वाजता निघालो आणि बंदरावर जे फिश घेऊन बसतात, मासे घेऊन, ते मला वाटतं 8-8:30 वाजता बसतात। त्याच्यामुळे मग आम्ही एवढं 1-1.5 तास नाही थांबलो, कारण परत पुढे बराच प्रवास होता म्हणून। तर आम्ही तिथून मस्त निघालो वगैरे आणि एकदम आरामशीर आलो, व्यवस्थित घरी पोचलो। आणि त्याच्यानंतर एक असा इन्सिडेंट झाला की मी पुढे व्लॉगच नाही केला, कारण आणि आम्ही कर्जतला थांबलेलो आणि कर्जतला आम्ही लंच केलं आणि त्याच्यानंतर सरळ आम्ही घरीच आलो। त्याच्यामुळे पुढचं शूट नाही करता आलं आणि घरी आल्यानंतर असं काय बघितलं की एकदम मूडच गेला आणि पुढे काही शूट केलं नाही। तर हे 2 दिवसानंतरचं शूट मी आता करते, 2 दिवसानंतर। तर ॲक्च्युली घरी होत्या नानी, कारण जॅक होता म्हणून त्या घरी थांबलेल्या आणि आम्ही दापोलीला गेलो 3 जण।
तर नानींनी जॅक म्हणजे आमचा बोका, तर तो घरी त्याच्याकडे कोणतरी पाहिजे, कारण आम्ही 2-3 दिवसासाठी गेलेलो म्हणून. तर मग नानी थांबलेल्या आहे. आणि जेव्हा जॅक रात्री नानी त्याला बेडरूममध्ये घेऊन झोपायच्या, पण रात्री तो बेडवर सारखा येत होता म्हणून त्यांनी टेरेसवर ठेवलं आणि तो वरती कॉम्प्रेसरवर चढून तो पडला जोरात, एवढा जोरात पडला की त्याचा एक पाय म्हणजे पूर्ण असं बोलतात ना मसल पूर्ण हे झालं, त्याचं बोन तुटलं का काहीच कळलं नाही आम्हाला. पण तो वरतून एवढा जोरात पडला की तो डायरेक्ट लंगडायला लागला, म्हणजे त्याचा पायच टेकत नव्हता. आणि आल्यानंतर हे बघितल्यावर आरुष तर लिटरली रडायला स्टार्ट केला, तिथेच त्याने रडायला स्टार्ट केलं. तर मी त्याला बोलली थांब आपण बघू. आणि आम्ही पण खूप थकून आलेलो, कारण एवढं कोकणातून यायचा प्रवास करून म्हणजे माणूस थकतोच. तर आल्यानंतर मग असं बघितल्यावर आमचा मूडच एकदम आहे ना. तर नितेश पण ड्राईव्ह करून खूप थकलेला, पण त्याला तसं बघितलं आणि आम्ही दोघांनी फटाफट चेंज केलं, त्या बॅग्स टाकल्या आणि त्याला घेऊन आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टर बोलले काय नाही, तो पडलाय, मांजरी चप्पळ असतात बोके मांजरी, त्याच्यामुळे तो होईल लवकर रिकवर. तर त्याच्यासाठी त्याला ते एक पेन किलरच्या गोळ्या आणि 1-2 मेडिसिन्स वगैरे दिले आणि त्याला एक अजून अँटीबायोटिक दिलेलं, जसं लहान मुलांना पावडरमध्ये लिक्विड मिक्स करून देतात तसं सुद्धा दिलेलं. तर ते सगळं त्याचं चालू आहे आता आणि होईल तो रिकवर बोललेत. तर बघू थोड्या दिवसांनी मी तुम्हाला त्याची अपडेट देईनच. पण आम्ही आल्यानंतर आम्ही त्याला असं बघितलं ना, कारण जो खेळत होता मस्ती करायचा तर त्याला अजिबात चालता सुद्धा येत नव्हतं. तर तसं बघून आम्हाला खूप वाईट वाटलं, त्याच्यामुळे मी पुढचा ब्लॉग काढलाच नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की पुढे हे पुढचं शूट कुठे गेलं, तर मी त्याच्यासाठी काढलं नाही. आणि नानींनी आम्हाला सांगितलं नाही, कारण आम्ही पूर्ण निघालेलो आणि आम्ही उगाच टेन्शन वगैरे घेऊ नक्की काय झालं काय म्हणून त्यांनी सांगितलं. तर घरी आल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं झालं. तर काही नाही, मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि नंतर आल्यानंतर थोडं त्याला आता 2 दिवस कंटिन्यूस त्याचे 3 टाईम औषधं वगैरे चालू आहेत आणि होईल तो रिकवर. डॉक्टर बोलले की फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, तर तो होईल. मसल पेन आहे त्याला, तर ते हळूहळू होईल. आणि मांजरी कसं आहे, स्वतःचं ॲक्च्युली जखम असती, रक्त आलं असताना तर तो त्याने चाटून मांजरी कसं चाटून बरा करतात, पण हे कसं मुका मार असल्यामुळे तो लवकर बरा नाही झाला. तर होईल, आत्ताशी 2-3 दिवसच झालेत, तर त्याचं होईल बरं, कारण औषधं तर आणलेत. आणि काय नाही, मग तेच आम्हाला दापोलीला आम्ही खूप मजा केली. आमचं फर्स्ट जे आमंत्रण हॉटेल होतं ते खूप छान होतं, तिकडचं जेवण पण खूप टेस्टी होतं आणि सर्व्हिस पण खूप छान होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड केलं. आणि जे सेकंड आम्ही जिथे गेलेलो ते मी तुम्हाला रिकमेंड नाही केलं, कारण आम्हाला पर्सनली ते नाही आवडलं ना, तिकडची टेस्ट आवडली जेवणाची, कारण घरगुती बोलल्यावर घरगुतीची टेस्ट आणि क्वांटिटीच्या हिशोबाने वर्थ पण नव्हतं, खूप त्यांनी महाग लावलं. नॉर्मली थाली आपली 350-400 वगैरे असं, त्यांनी 500 वगैरे लावली आणि 500-600 आणि प्लस खूप कॉस्टली, म्हणजे नॉर्मल प्रॉन्स फ्राय वगैरे हे सुद्धा खूप म्हणजे कॉस्टली, त्याच्यामुळे. आणि समोर त्यांचं हॉटेलचं जे लोकेशन होतं ते सुद्धा आम्हाला नाही आवडलं. इवन समोरचा जो बीच होता ना, तिथे पण खूप म्हणजे असं ना तुम्ही बीचवर भिजू शकत ना फिरायला जाऊ शकत, कारण सगळीकडे कचरा. आणि मच्छीचं खूप म्हणजे ठीक आहे, तिथे मासेमारी करतात, तिथं माशांचा वास येणारच, पण मला माहिती नव्हतं एवढ्या जवळ ते आहे ते की स्मेल येईल. तर कंटिन्यूस ते फिशचं स्मेल आणि ते म्हणजे एकदम फ्रेश नाही वाटलं आम्हाला. त्याच्यामुळे मी तुम्हाला सेकंडवाल्या जे हॉटेलला जिथे आम्ही स्टे केलं ते मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार, कारण पर्सनली मला जर आवडलं तर मी नक्की सांगते की तुम्ही तिथे जा आणि मी त्याची लिंकसुद्धा देते. पण आम्हाला जे सेकंडवालं हॉटेल आहे दापोलीचं ते नाही आवडलं, म्हणून मी तुम्हाला त्याचं नाही पाठवलं, लिंक वगैरे नाही देते डिस्क्रिप्शनमध्ये. पण जे फर्स्ट हॉटेल होतं आमंत्रण ते खूप छान होतं. इवन सर्व्हिस, रूम क्लिनिंग आणि जेवण हे सगळं म्हणजे 100 out of 100 भेटतील, एवढं छान होतं. आणि तिथे ॲक्टिव्हिटी पण होत्या, म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलांसाठी खेळण्यासाठी स्लाईड वगैरे होत्या, तर तसं पण छान होतं. आणि इवन तो बीच पण एवढा क्लीन होता. तर आम्हाला ते हॉटेल खूप आवडलं, तर मी तुम्हाला ते नक्की रिकमेंड करेन. आणि तुम्ही नक्की जा, दापोलीला गेलात तर त्यांच्याकडे जा, स्टे करा आणि एन्जॉय करा. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.